पार्थ आणि जीवाने दिलं काव्या आणि नंदिनीला भेटवस्तू। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की वसुआत्या आणि रम्या लॅपटॉप वरती काव्या आणि त्याच्या बॉयफ्रेंडचं फुटेज बघत असतात। तेव्हा व्हिडिओमध्ये त्यांना असं दिसतंय की जीवा तिथे आलाय। तेव्हा वसुआत्या म्हणते की हे काय एवढंच, हा काय मूर्खपणा आहे रम्या अगं काव्याचा बॉयफ्रेंड कुठे? तेव्हा रम्या विचारात पडते। तिला लॅपटॉप मध्ये व्हिडिओ मध्ये असं दिसतंय की जीवा काव्याला गुलाब देतोय। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय गुरुजी घरी आलेले असतात, सगळेजण त्यांच्यापाशी बसलेले असतात। तेव्हा मालिनी म्हणते की नाही अगं नंदिनी, गुरुजी आपल्याला संकेत द्यायला नाही आले, तुम्हाला दोघींना माहित नाहीये पण आपल्या देशमुखांकडे डिसेंबर महिना हा आपल्याला लाभतच नाही। अगं तुम्हाला सांगते, मागच्या वर्षी या दोघांची लाठीकाठीची स्पर्धा होती, तेव्हा यांना माइंड अटॅक आला होता। त्याच्याही मागच्या वर्षी आपल्या ऑफिस वरती संक्रांत आली होती, त्यामुळे या दोन्ही वर्षी गुरुजींनी आपल्यासाठी पूजा केली होती, त्यामुळे हे सगळं थोडक्यात निभावलं। तेवढ्यात काव्या गुरुजींना विचारते की गुरुजी मग या महिन्यात असं काय घडणार आहे? तेव्हा गुरुजी म्हणतात की जे घडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झालेली आहे। हे ऐकताच काव्याला तर धक्काच बसतो। जीवा सुद्धा खूप टेन्शन मध्ये आलेला असतोय। इकडे पार्थ आणि नंदिनी सुद्धा खूप टेन्शन मध्ये आलेले असतात। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवाने नंदिनीसाठी काहीतरी गिफ्ट आणलेले असते। तेव्हा तिला तो म्हणतो की दिस इज फॉर यू। तेव्हा नंदिनी म्हणते की अरे हे का आणलं? तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थने सुद्धा काव्यासाठी काहीतरी आणलेले असते। तेव्हा पार्थ म्हणतो की नावातून नात्यात नेणार असं काहीतरी आणलंय मी तुमच्यासाठी। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी जीवाने आणलेले गिफ्ट उघडते, त्याच्यामध्ये साडी असते, ती खूप खुश होते। इतक्यात काव्या सुद्धा पार्थने आणलेले गिफ्ट उघडते, त्याच्यामध्ये तिच्या नावाची चेन असते, ती सुद्धा खूप खुश होते। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की वसुआत्या म्हणते की काव्याचा बॉयफ्रेंड दिसतच नाहीये इथे तर फक्त काव्या आणि तेवढ्यात रम्या म्हणते की काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।